आमची फॅमिली जॉईंट आहे ना. शिंदेबाई तुमची फॅमिली फक्त जॉईंट आहे, आमची आहे ना डायरेक्ट जॉईंट मारलेली फॅमिली होती. बाबू अहो शिंदेबाई तो पिक्चर नाही का तो हम शाट शाट आहे, हा हा एकदम तशीच फॅमिली होती आमची शिंदेबाई. बाबू मग काय आलं? मग काय, अहो शिंदेबाई माझ्या लहान धीराचं लग्न झालं हा आणि मोजून 5व्या दिवशी का डायरेक्ट वेगळे निघली. अरे बाप. आणि कसं असतं शिंदेबाई, धनुष्यबाणातून निघालेला तीर आणि घरातून भांडणं करून निघालेला धीर हे कधी परत येत नसतात शिंदेबाई. खरं आहे ते तर. अहो शिंदेबाई तुम्हाला खोट नाही सांगत, जवळून जात्या बोलत नाही. हा का? अहो शिंदेबाई त्या दिवशी घरी आले, मी म्हणलं भैया नाश्ता पाणी होईया, हा बघितलं सुद्धा नाही शिंदेबाई. जाऊ दे. शिंदेबाई वाईट वाटायचा प्रश्न आहे, माझं लग्न झालं होतं माहिती एवढे एवढे होते शिंदेबाई. हम्म. अहो घरातल्या गाई गुराला, माझ्या पोराला आणि सख्या दिराला एकदम तळ हाताच्या फोडाप्रमाणे आणि नगर मनमाडच्या रोडाप्रमाणे जपलेले शिंदेबाई मी. हो माहिती. आणि आता लग्न झालेली पोरगी आली आणि म्हणे मला माळावरचं रान पाहिजे. हा. अगं तिला म्हणलं सख्खा दीर दिया आहे तो जान भी देंगे और माळावरचं रान भी देंगे, म्हणलं जोलेने का ले बोला. अयो कसं असतं शिंदेबाई, शेवटी आपलं कोण आणि परकर कोण हे वेळ आल्यावरच कळतं शिंदेबाई. हो मग जाऊ दे, रडू नका हो तुम्ही. शिंदेबाई या घरात काहीच नव्हतं, मी लक्ष्मीच्या पावलाने इथं आलेली. हम्म. मग इथलची भरभराट झाली शिंदेबाई. हम्म. अहो मी या घरामध्ये कष्ट केले, सासऱ्याचे 10वे 13वे बेस्ट केले, सासू सासऱ्याचं सगळं सोनं काढून घेतलं आणि पुरावे बिबी सगळे नष्ट केले. अरे बाप. एवढं मला करावं लागलेलं आहे शिंदेबाई, हा. सोपी गोष्ट नाही ना. हो अहो शिंदेबाई जाऊ या धीर जाऊ, धीर फॉलो शिंदेबाई, धीर फॉलोच. बाबू. आणि एवढं नाही ऐकायला पाहिजे शिंदेबाई, नवऱ्याने एवढं नाही बायकांचं ऐकायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? मग अहो, बरोबर तुम्ही आहे. भांडे घासून घ्या ना, काही नाही ऐकू राहिले बायकांच्या गोष्टी. जाऊ दे. एवढं शिंदेबाई बायकांचं एवढं नवऱ्याने ऐकायला नाही पाहिजे. हो ते तर आहे. मन तुटतं शिंदेबाई, गरमी ते म्हणते ना आपने तो आपने होते हे, और आपल्यांच्या हट्टाबाई गुडघे टेकणे होते हे. बाबू. म्हणून मी गुडघे टेकले शिंदेबाई, नाही तर मला काही घेणं नाही नव्हतं. हो बरोबर आहे. समजलं? चला येतं का शिंदेबाई? कुठं? अहो माझ्या सासऱ्याचा 10वा झाला ना, त्यांची बुंदी उरलेली, चालेल बुंदी खायला. नाही नाही अहो, नको चालेल बुंदी खायला. नको नको अहो चला. नको तुम्ही जा.